ओळखलत का सर मला पावसात आले कोणी? ओळखलत का सर मला पावसात आले कोणी? कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाय पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते सगळं गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय, चिखल गाळ काढतोय. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला हो. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त नुसते लढ म्हणा. धन्यवाद. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला इथे पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण इथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहोत. धन्यवाद. सर्वांना विनंती करतो की कृपया आसनस्थ व्हा. जय हो. आता लाडसाहेब एक गाणं म्हणते. दोन गाणी होतील येथे, एक लाडसाहेब म्हणतील, एक कांबळे साहेब म्हणतात. त्याच्यानंतर आपण आज आपल्यामध्ये एक लाभ म्हणजे प्रख्यात लेखक, ॲक्टर असे सिनेसृष्टीतले उपदेश खन्ना इथे उपस्थित आहेत. हा आपल्याला एक मोठा लाभ आहे आणि आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं.
बरं, मी आता सर्व मान्यवरांना येथे मंचावर येते. तुम्हाला जितकी गाणी म्हणायची मनमुरात अगदी तुमचे समाधान होईपर्यंत गाणे म्हणते. चतलावर काळी जगुटत तुझ्या नजरेच्या तलावर काळी जगुटत नाद आला ग जीवाच्या घुंगराला, नाद आला ग जीवाच्या घुंगराला. गल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार, अर दुरून लागून डोंगर यंगून उघडी दवीदार. गल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार, अर दुरून लागून डोंगर यंगून उघड देवीदार. सामाजिक कार्यकर्ते मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा असा होता का कविता करणं आणि त्या प्रकाशित करणं किंवा त्याचं काव्य गायन करणं किंवा फार फार तर आपण आपल्या पाठ्यपुस्तकात वगैरे छापून आल्या कविता क्रमिक पुस्तकात लागल्या की आपल्या जीवनाची धन्यता झाली अशा मानणाऱ्या कवितेपैकी ते नव्हते. तर त्यांना एक प्रकारचं सामाजिक भान होतं. त्याच्यामुळे नाशिकसारख्या थोड्याशा आडगावी राहूनसुद्धा त्यांनी फार प्रचंड मोठं असं सामाजिक भान जागवलेलं होतं, चेतवलेलं होतं. कुठल्याही तळागाळ्यातल्या माणसालाही त्यांचा एक आधार वाटायचा आणि त्यांच्यावर एखादं संकट आलं, ते काही धनाढ्य नव्हते, फार पैशांची मदत करू शकतील अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती, पण त्यांच्या पाठीमागे विचारांची अपार श्रीमंती होती आणि केवळ त्यांचे आशीर्वाद मिळाले तरी खूप जणांना मोठा दिलासा मिळायचा. ज्याला आपण मोराल बूस्टिंग असं म्हणतो हल्लीच्या भाषेत, असं ते करायचे आणि त्याच्यामुळे अनेक आयुष्य उभी राहिलेली आहेत. तर अशी त्यांची एक कविता कणा आपल्यापुढे सादर करतील बाळ वैद्य. धन्यवाद. एक वेगळा अनुभव घेतो आहे मी. मनीषा ते जसं तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो, म्हणजे अँजिओप्लास्टी झाल्यामुळे मी आता मला डॉक्टरांनी सांगितलं की जास्त स्ट्रेस देऊ नका, म्हणून मी एक कुसुमाग्रजांची कविता आपल्यापुढे सादर करतो आहे. ओळखलत का सर मला पावसात आले कोणी, ओळखलत का सर मला पावसात आले कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून गंगामाय पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल भिजली, होते नव्हते सगळं गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पळकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला हो, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त नुसते लढ म्हणा. धन्यवाद. करतो यानंतर
मराठीमध्ये आपण ओवी लिहिलेल्या आहेत आपल्या संतांनी, त्या पण मराठीमध्ये आहेत. आपल्या पोवाडे शायरी लोकांनी लिहिलेले आहेत ते पण मराठीमध्ये आहे. आपले मुलं आहेत ते सगळे इंग्लिश स्कूलमध्ये जातात, पण मला असं वाटतं ताई की प्रत्येकाच्या मुलांना मराठी बोलायला शिकवायला पाहिजे आणि वाचायला शिकवायला पाहिजे. कारण पुस्तकामध्ये असून काही उपयोग नाही. आपल्या मुलांना मराठी संस्कृती शिकवली पाहिजे, कारण खूप छान अशी मराठी संस्कृती आहे. आपले कुसुमाग्रज यांचा पण आज जन्मदिवस आहे. त्यांनी पण खूप पुस्तकांमध्ये मराठी छान छान कविता लिहिलेल्या होत्या आहेत. आपण वाचतो, आपल्याला डोळ्यात पाणी येते. आत्ताच एका सर्वांनी खूप छान अशी कविता बोलली, खरंच खूप सुंदर. आणि आज माझी मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाऊन सुद्धा आज ताई तिने कविता आज बोलली तिथे आणि मराठीमध्ये भाषण केलं. तर मला खूप अभिमान वाटतं की आपली मुलगी इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन सुद्धा मराठी भाषण देते आणि त्या टीचर्सना खूप आवडलं. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी मराठी संस्कृती जपली पाहिजे, कारण मराठी संस्कृती ही कमी होत चाललेली आहे आणि इंग्लिश आणि इतर भाषा बोलल्या जातात. तर त्या बोलायला काहीच हरकत नाही, पण आपली मराठी भाषा जगली पाहिजे. त्यासाठी आपण एकत्र येऊया आणि मराठीसाठी कार्यक्रम आता जसे केले तसेच आपण पुढे पुढे मोठ्या प्रमाणात करूया. हेच बोलते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या मराठी भाषा अभिवादन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आज वॉर्ड क्रमांक 2च्या नगरसेविका तेजस्विनी ह्यांनी आयोजित केलेल्या मराठी बाणा ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या महामंत्री आणि नगरसेविका योगिताताई पाटील, आयोजक तेजस्विनी, जगदीश ओझा, पूनम पांडे, आमचे घुगे काका दत्ताराम घुगे, त्याचप्रमाणे लाडेसाहेब, त्याचप्रमाणे जगदीश ओझा, अजय गवंडेजी, सुनील व्यास, शशिकांत कदम, आमचे वॉर्डाचे अध्यक्ष निलेश देशमुख, जगताप, आमचे संखे आहेत, त्याचबरोबर अवधूत आहे, भारती आहे, गीता आहे, त्याचप्रमाणे खन्नासाहेब आहेत. आता ज्यांचे आपण गायन ऐकले असे उमेश लाड आहेत, कांबळे आहेत, त्याचबरोबर खन्ना आहेत आणि खूप सुंदर. आणि ह्याला प्रसिद्धी द्यायचं काम माझे गाववाले ठाकूर करत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. आज सकाळी विधिमंडळामध्ये विकसित करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या लाडक्या लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांनी आपले केंद्रीय मंत्री महोदय आणि आपले संसद माननीय पियुष गोयल साहेब यांच्या फंडातून जगदीश ओझाजी यांनी या सगळ्या आमच्या नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आता हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान खूप चांगल्या स्वरूपात होतं. पण यांनी आम्हा ज्येष्ठांना सगळ्यांना खूप चांगल्या तऱ्हेने व्यवस्था होत आहे. आपण त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या स्वागत करावं. मनपूर्वक शुभेच्छा ताई आणि धन्यवाद. महाराष्ट्र दिन सर्व मान्यवरांना इथे खूप गाणी, खरी तर स्पर्धा अजून खरी बाकी आहे. आहे एकत्र त्यांचंच आहे. आणि आता एक आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना आम्ही सहभाग सर्टिफिकेट देण्यासाठी आम्ही स्टेजवरती वसंतराव ढोबळे, आमचे आदरणीय गुरुवर्य प्रवीण ढाले आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सुनील आमचे व्यास, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला सहभाग जे झालेले आहेत त्या सगळ्यांना सर्टिफिकेट द्यायचं आहे. तोपर्यंत रिझल्ट येईल. रिझल्टमध्ये जो आम्ही यावेळेला उत्तेजनाचं जो प्राईज वाढवलेलं आहे, म्हणजे आम्ही प्रथम क्रमांकाचं प्राईज 1000 रुपये आहे, दुसऱ्या क्रमांकाचं प्राईज 800 रुपये आहेत,
तिसऱ्या क्रमांकाचं प्राईज 500 आहेत आणि जे उत्तेजनात आहेत त्याच्यामध्ये आम्ही 300 असं आहे. कारण बघा की आम्ही हे कार्यक्रम करत असताना ही आमची पदरमोड आहे. एक आम्ही उत्साही असल्यामुळे की आपल्या सगळ्यांनी एवढा मोठा वेळ दिल्यामुळे सुशीला जपट यांना ढोबळेंच्या हस्ते दिलं जात आहे. सुजाता मंगेश कदम, सुनील व्यास यांच्या हस्ते. बट ताई या ढोबळे साहेबांनी आणि आम्ही तुमचा धन्यवाद. आमचे सगळ्यात लोकप्रिय गायक ज्यांनी खऱ्या अर्थाने स्टेज गाजवलं आहे म्हणजे आमचे सूर्यकांत काशीनाथ कांबळे. टाळ्यांचा गजरात होऊन द्या स्वागत कांबळे साहेब. कांबळे साहेब या, टाळ्या वाजवा. आणि भारतीय लष्करातील वीर जवान आणि त्यांचा मुलगा आज काश्मीरमध्ये लढतोय असे गायक अंबादास एकनाथ राऊत. अन्वय प्रशांत चौबळ या ढोबळ काका. जगदीश कोरगावकर, जगदीश कोरगावकर, सुनील व्यास. कोरगावकर साहेब आलेत का? राजेश राणे, राजेश राणे ढोबळे साहेब. आदरणीय अरुदंती कुंभार, कुंभार आहेत का? कुंभार ताई कोरगावला. अरुंधती कुंभारजी. नितीन जाधव, नितीन जाधव, नितीन जाधव. सुदेश आहूजाजी, सुदेश आहूजाजी. सुनील पागडे ढोबळे काका, सुनीलजी पागडे. आणि 2 सर्टिफिकेट आलेले दिनेश शरद नाडकर्णी आणि जगदीश कोरगावकर. हा ज्यांना कोणाला मिळाले नसतील त्यांना आमचे लाडे साहेबांना घेऊन जायचे. ज्यांना कोणाला मिळाले नसतील त्यांनी आपली नावं सांगायची. आता तुम्हाला सगळ्यांना निश्चितच दिली जाईल. ज्या आमच्या भगिनींना ज्या आलेल्या असतील लाडे साहेब ते आहेत चॉकलेट ड्रेसमध्ये. ज्यांना कोणाला मिळाले नसतील तर ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची होती आणि आपल्याला ज्या 3 गटामध्ये होते त्या कंपराईज करायला लागले आपल्याला. कारण काय अ आणि ब गटामध्ये कमी उमेदवार होते आणि क गटामध्ये जास्त होते. तर पूर्ण आम्ही एकत्रितपणे आम्ही हा निकाल देत आहोत. तर प्रथम पारितोषिक प्रभू तू दयाळू राजेंद्र गिरकर यांनी जे म्हटलेलं आहे ते अत्यंत भावपूर्ण म्हटलेलं आहे. राजेंद्र गिरकर यांनी पुढे यावं. प्रथम द्वितीय बक्षीस आहे संध्या केसरीनाथ मुरुडकर, अधीर मन झाले. अत्यंत भावपूर्ण आणि ज्याचे हे कठीण गाणं आहे त्यांनी जे वरचे स्वर लावले आणि खरोखर प्रशंसनीय म्हणजे त्यांनी अत्यंत मनापासून म्हटलेलं गाणं. संध्या केसरीनाथ मुरुडकर.
तृतीय पारितोषिक ज्यांनी बाई सुयाग हे अरुंधती कुंभार मॅडम यांनी अत्यंत म्हणजे त्यांच्या आवाजामध्ये जो ठसका असतो, जो गावरान गीताचा किंवा जो लोकगीतांचा जो ठसका असतो बाई सुयाग हे, त्यांनी अत्यंत समर्थपणे आणि समर्पकपणे ते गाणं म्हटलेलं आहे. अरुंधती कुंभार तृतीय प्राईज. वेल डन अरुंधती, वेल डन. हां देतो मी तुम्हाला नंतर देतो ना. मी देतो हा उत्तेजनार्थ अनवय चौबळ आहे. अत्यंत समर्थपणे चांगलं गाणं म्हटलं त्यांनी. व्हिडिओ आहे. अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या गटामध्ये, खरं म्हणजे त्यांचा गट आणि दुसरे गट याच्यामध्ये थोडं गाण्याचं सिलेक्शन आणि सादरीकरण. मोहन नेरुरकर, मोहन नेरुरकर. मोहन नेरुरकर. आणि उत्तेजनार्थ सूर्यकांत कांबळी, सर्वांचे लाडके गायक. आतमध्ये या जरा पुढे. त्यामुळे साहेब तुमचं पाकिट बाकी आहे, फक्त देतो. मी कार्यकर्ता भूमिकेतून आमचे गुरुवर्य प्रवीण लाडे साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ गायक संगीतकार उमेश लाड यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 200 ज्या आम्ही अभिजात मराठी भाषा दिन हा कार्यक्रम आम्ही तो कार्यक्रम इथे 5 वाजता सुरू केला. आता 10:15 झाले आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जवळजवळ 30-31 लोकांना पारितोषिकं दिलेली आहेत, म्हणजे सर्टिफिकेट दिलेले आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं क्रेडिट खरं जातं आमच्या भागातल्या लोकप्रिय नगरसेविका तेजस्वी घोटाळकर, त्याचप्रमाणे वार्डचे अध्यक्ष आमचे निलेश देशमुख आणि बाजूला माझ्या बसलेले आदरणीय सुनील व्यास हे आपले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. आजच्या ह्या यशस्वी आज आम्ही जो कार्यक्रमाचा जे अभिजात मराठी संपन्न भाषा दिन साजरा केला